नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या आवाज मनाचा यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत एक नवीन व्हिडिओ, जो सध्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद टोकाला पोहोचलेला आहे आणि जातीय ते खूप निर्माण होत आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवताना यामध्ये कुठल्याही समाजाची भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही आहे. त्याचबरोबर जातीवाद कसा थांबता येईल हे या व्हिडिओचं मुख्य लक्षण आहे. तर या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आपण. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवावा असं मनात कुठेतरी इच्छा होती आणि ती आज इच्छा प्रकट होती. तर याच्यामध्ये सर्वप्रथम बोलण्याचा उद्देश असा आहे की जे काही आपण सर्वजण सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहोत आणि यामुळे जर कोणत्या कानाकोपऱ्यात एखादी गोष्ट झाली ती पूर्ण महाराष्ट्रात पसरायला 1 ते 2 मिनिट खूप होतात. इंस्टाग्राम यावरती सर्वच आहेत, लहान मुले आहेत, मुली आहेत, त्याचबरोबर कॉलेजचे मुलं असतील, जे काही स्पर्धा परीक्षा करतात ते देखील मुलं आहेत. त्याबरोबर सर्व मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण इंस्टाग्राम वापरतात. तर या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवत असताना याचा लहान मुलांवरती आपण विचार करावा की लहान मुलांवरती याचा काही मानसिक परिणाम होईल का. आणि असे कंटेंट माझे सर्व मित्रांना हात जोडून विनंती आहे, 2 समाजामधील आपल्याला तेढ कसे कमी करता येतील हे जे वाढतील असे व्हिडिओ तुम्ही बनवू नका. जे आपण व्हिडिओ जे लोक बनवतात ते कुठल्या उद्योगधंदा क्षेत्रातील नाहीत, नोकरी क्षेत्रातील नाहीत. त्याचबरोबर हे जे लोक आहेत हे रिकामे बसणारे मुलं, यांना काही काम नसतं एकतर, आणि हे काही ना काही उपद्रव करायचा म्हणून सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतात आणि ते सोडून देतात. तर ह्या व्हिडिओपासून त्यांना माहीत नसतं मनाला किती समाजामध्ये द्वेष पसरतोय, राग निर्माण होतोय, मनातील प्रचंड भावना काय येतात लोकांच्या मनातील, याचं काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त त्यांचे फॉलोअर्स वाढवणं, लाईक मिळवणं आणि लोकांची वाहवा, त्याचबरोबर लोकांचं मनोरंजन कसं होईल या दृष्टीने आजकाल बरेच जण व्हिडिओ बनवतात. परंतु हा भाग कुठल्या मनोरंजनाचा नाही आहे, तर हा भाग खूप मोठ्या विषमता झालेली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टीने आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओचं आजचा जो विषय आहे आपला तो तर पाथर्डी तालुका, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक शुभम सांगळे हा विद्यार्थी इयत्ता 9वीमध्ये शिक्षण घेत आहे आणि हा विद्यार्थी वसतिगृहावरती राहतो. तो वसतिगृहावरती राहत असताना त्याच्या रूममध्ये त्याचे इतर 7 मित्रही आहेत, जे की वेगवेगळ्या जातींचे आहेत. आणि हा जो शुभम आहे याला खूप दिवसांपासून हे बाकीचे मुलं, यांना काही समजत नाही आहे आपण याला काय बोलतोय, याचा काय मनावर परिणाम होईल, काही नाही आहे. त्यांना एक फक्त चिडवायचा आणि तो चिडतोय म्हणून अजून कसं चिडवता येईल हे पाहतात. आता हा व्हिडिओ किंवा हे जी गोष्ट आहे ही संपूर्ण पाथर्डी शहरामध्ये 2 दिवसापासून व्हायरल झाली, तुफान व्हायरल झाली. तर नेमकी गोष्ट कशी झाली हे आपण एकदा जाणून घेऊया. की हा शुभम सांगळे आहे, याच्यासोबत इतर त्याचे 7 मित्र आहेत. तर हे कशा पद्धतीने समीकरण जुळतंय तर जे त्याचे 7 मित्र आहेत त्यांनी त्याला गेल्या काही दिवसांपासून सोबत खेळायला घेणं बंद केलं आहे, त्याच्यासोबत राहणं बंद केलं आहे, बोलणं बंद केलं आहे. आता ह्या गोष्टी लहान मुलांच्या मनापर्यंत देखील जातीवादाच्या पसरलेल्या आहेत. त्यांना काही समजत नाही आहे, परंतु जे सोशल मीडिया आहे त्यावरती पाहायचं आणि रिॲक्ट म्हणून इकडं कुठंतरी करायचं. त्या मुलांना याची बिलकुल भान नाही आहे की आपण काय करतोय, आपल्या ह्या गोष्टीमुळे एखाद्याला मानसिक त्रास होईल का ज्याबरोबर आता ही गोष्ट बाहेर कधी आली तर त्या वसतिगृहाच्या सरांच्या लक्षात आलं, अरे हा मुलगा एकटा पडतोय, एकटा बाजूला बसतोय, याच्यासोबत कुणी बोलत नाही आहे, खेळत नाही आहे. ज्यावेळेस हे सरांना कळालं त्यानंतर ही गोष्ट बाहेर आली आणि त्याची दखल घेण्यात आली. सोबत जे त्याचे इतर मित्र आहेत, 7 मित्र, जे टी व्हीवरती बातम्या पाहतात, त्या बातम्यामध्ये बातम्या पाहून गेले जवळपास 35 दिवस होत आलेत ज्या बातम्या चालू आहेत आणि जी मीडिया पॉवर आहे ती संपूर्ण एकाच प्रकरणाकडे आहे. ते म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख त्याचं प्रकरण जे झालेलं आहे त्या संदर्भात. तर सर्वप्रथम
आपल्याही लक्षात आले असेल की गेले 35 दिवसांपासून टी व्ही ऑन केल्यानंतर ह्या बातम्या सोडून दुसऱ्या कुठल्याही बातम्या आपल्याला दिसत नाहीत. आणि ह्या बातम्यांमुळे एवढा प्रचंड जातीवाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत आहे. आणि न्यूज चॅनलवाल्यांचे जर आपण टायटल पाहिले तर वरती एक टायटल देतात, आतमध्ये बातमी दुसरीच असती, परंतु वर जो थंबनेल आहे त्यांचा त्याच्यामध्ये एक देतात, आतमध्ये त्या बातमीचं आणि त्या थंबनेलचं कुठलंही तारतम्य नसतं. परंतु फक्त आपले व्ह्यूज वाढावेत आणि TRP वाढावी म्हणून यासाठी या बातम्या अशा पद्धतीने केल्या जातात. तर याच बातम्या जे काही हे मुलं सर्वजण पाहतात. आता जास्त सोशल मीडिया त्या ठिकाणी ॲक्टिव्ह नाही आहे, त्यांच्याकडे मोबाईल वगैरे नाहीत म्हणून, परंतु एक बातम्यांचं जनरल नॉलेज भेटावं या गोष्टीने तिथे एक TV आहे, त्याच्यावरती या बातम्या पाहिल्या जातात. आणि या बातम्या पाहून इतर जे 7 मुलं आहेत हे त्याला वंजारड्या, जातीवादी आणि खूप काही वेगवेगळं बोलतात. तुम्ही लोक खूप क्रूर आहेत, तुम्ही लोक वाईट आहात, तुमच्या लोकांनी 7-8 जणांनी मिळून आमचा एक माणूस मारला. अरे माणूस मारला तो कुठल्या जातीचा नाही मारला, तर तो एक माणूस मारला. तुम्ही त्या गोष्टीकडे कुठली जात म्हणून पाहू नका. तर हे झालेलं प्रकरण आहे, खूप दुर्दैवी आहे. आणि हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये कोणासोबतही असं होऊ नये ही अशी एक सर्वसामान्यांची भावना आहे. आणि आरोपींना शिक्षा ही तर होणारच आहे. त्यासाठी विविध तपास यंत्रणा कार्यरत आहेत. त्याचबरोबर आरोपीही पकडण्यात आलेले आहेत. कोणी जे राहिले असतील तेही पकडण्यात येतील आणि न्याय भेटेल. आणि संतोष अण्णांना न्याय भेटावा ही प्रत्येक समाजाची, प्रत्येक माणसाची भावना आहे. तर ह्या गोष्टींमुळे ह्या मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. तर अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला सध्या घडताना पाहायला भेटतात. जे संतोष अण्णा होते त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, माझ्या भावाची हत्या ही कुठल्या जातीवादातून झालेली नाही आहे. ते आणि वंजारी समाज पाठीमागील काळामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आला आहे. त्यांची जी शेतजमीन आहे ती वंजारी समाज करतोय, ते पिकवलेलं अन्न देशमुख कुटुंब खात होते, हे स्वतः धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तरी पण लोकांचा माइंडसेट बदलत नाही आहे मित्रांनो. तर हा जो शुभम सांगळे विद्यार्थी आहे याची जी वसतिगृहावरती सामान ठेवण्यासाठी जी पेटी आहे त्या पेटीमध्ये एक खूप दिवसांचा फोटो आहे, तो काही आजकालचा नाही. ज्या दिवशी तो वसतिगृहाला आला आणि त्यांनी नवीन पेटी घेतली आपलं साहित्य ठेवण्यासाठी, त्या पेटीमध्ये त्याने एक दोन्ही बाजूला गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो लावलेला आहे. हा जो फोटो लावलेला आहे ह्या फोटोवर देखील त्या 7 मुलांचं ऑब्जेक्शन आहे, तू हा फोटो का लावला, तुम्ही जातीवाद करताय. मुंडे साहेब जर पाहिले आपण तर मुंडे साहेबांनी कधीच जातीवाद त्यांच्या आयुष्यामध्ये केला नाही. आणि लोकनेते त्यांना ही पदवी लोकांनीच दिलेली, कारण ते लोकांसाठी काम करत होते, ते कुठल्या जाती धर्मासाठी काम करत नव्हते. गोपीनाथ मुंडे साहेब जर पाहिले तर हे वंजारी समाजाचे नेते, त्यामुळे त्या समाजाला टार्गेट करायचं का? त्यामुळे त्या समाजातील लोकांना तुम्ही चांगली वागणूक द्यायची नाही का? आता सध्या जर पाहिलं तर सोशल मीडियावरती चांगलं व्हायरल होतं आहे परळी पॅटर्न, जो मुंडे साहेबांनी चालू केला. काही लोकांचं म्हणणं आलं की मुंडे साहेबांनी त्यांच्या समाजातील मुलांना भरती करून घेतलं. बीडमध्ये सर्व अधिकारी वगैरे वंजारी आहेत. आता वंजारी समाजातील भरपूर मुले आहेत, कष्ट करतात, अभ्यास करतात, रात्रंदिवस एक करतात, अधिकारी होतात, कोणी पोलीस होतंय, कोणी तलाठी होतंय. तर हे साहजिकच आहे, त्या ठिकाणी येणार ना नोकरीसाठी. इतर पण आहेत. तर लोकांनी हे टार्गेट करणं बंद करा, जातीवाद पसरणं बंद करा. लहान लहान मुलांचं आयुष्य या गोष्टींपासून उद्ध्वस्त होणार आहे. याच्यामध्ये कोणालाही कुठलाही काही लाभ होणार नाही. मित्रांनो, ही मुलं जर सर्व पाहिली तर ही लहान आहेत, निरागस आहेत. 9वीचं वय म्हणजे त्यांचं खूप काही वय नाही आहे. तर आता जे काही आपले नेते मंडळी आहेत, जे की पब्लिकची वाहवा मिळावा, टाळ्या मिळावा, शिट्ट्या मिळावा, या गोष्टीसाठी काही ना बाई बोलतात, ते त्यांनी कुठंतरी थांबवावं आणि या मुलांवरती वाईट होणारे परिणाम थांबवावेत. त्याचबरोबर माझी मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती आहे, आपण एका मराठा समाजाचे नेतृत्व करतात, आपण संपूर्ण समाजाला विठ्ठलाच्या ठिकाणी आहात, तर आपण कुठेतरी समाजाशी संपर्क करा, समाजाला सांगा. त्याचबरोबर जे की वंजारी समाजाचं नेतृत्व करतात धनंजय मुंडे साहेब, यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या समाजाला आवाहन करावे, कुणी या गोष्टींना थारा देऊ नका. सध्या मोर्चे निघतात, यामधून संतोष अण्णाला न्याय द्यायचं राहिलं बाजूला तर इतर गोष्टी घडतात. तर यांचं कृपया नेते मंडळींनी दखल घ्यावी. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी समाज
कोणत्या मार्गावर नेताय याचं एकदा तुम्ही अवलोकन करा आणि समाजाला या गोष्टींपासून दूर ठेवा. कालच एक टी व्हीवरती बातमी फिरत होती की बीडमध्ये वंजारी आणि मराठा वाद टोकाला गेला आहे. वंजारी आणि मराठामध्ये काही दंगली वगैरे वाद निर्माण होऊ शकतात. हे टी व्ही चॅनलवरती काल बातमी आपण सर्वांनी पाहिली असेल. तरीही अजून हे कुठंतरी थांबण्याचा प्रयत्न होत नाही आहे. तर हे कुठंतरी थांबावा आणि यामधून जे मानसिक हानी वगैरे होत आहे सर्व समाजाची ती टाळली जाईल. आणि प्रत्येक माझ्या मित्राला विनंती आहे जो सोशल मीडिया वापरतो त्यांनी आपल्या ह्या कामाधंद्याच्या रील वगैरे पाठवा. तुम्ही तुमच्या बिझनेसची जाहिरात करा. तुम्ही काय करू शकता, तुम्ही नवीन नवीन गोष्टी अंमलात आणा. तुम्ही या जातीवादाचे व्हिडिओ व्हायरल करू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा, ज्यावेळेस ही गोष्ट त्या शिक्षकांच्या कानावर गेली होती त्यांनी संपूर्ण मुलांना समजून सांगितले असं करू नका, तो एक तुमच्यातलाच आहे, तुमचा भाऊ म्हणून तुम्ही सोबत राहा, हे जातीवाद वगैरे काय नसतो. तर त्यावेळेस ज्या मुलांना काही मुले भेटायला गेली होती तर ते मुले तिथून येताना तो मुलगा अक्षरशः ढसाढसा रडला आणि बोलला, मला हे त्यांच्यात घेत नाहीत, मला इथं राहायचं नाही आहे, मला असं वाटतं की मी कुठंतरी निघून जावं. हे असे सोजळ भावनेने तो बोलला, परंतु हे मनाला खूप टोचणार आहे. तर आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाचे मन दुखावले असेल तर त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही आहे. त्याचबरोबर संपूर्ण समाजाने कसे गोविंदाने नांदता येईल या गोष्टींकडे लक्ष द्यावं. आपले आता व्हिडिओ इथून पुढं नवनवीन येत राहतील. आपण यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्येही असाच एक आहे जो की सोशल मीडिया इंस्टाग्राम संदर्भात आहे. त्याच्यावरती दोन्ही समाजाचे व्हिडिओ आहेत आणि कमेंट्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामधून कुठपर्यंत हे करायचं आहे आणि कुठपर्यंत थांबवायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.